आता गेल्या 10-20 वर्षामध्ये तुम्हाला असं जाणवेल की आपल्या समाजामध्ये सगळ्या जातींची आंदोलनं तुम्हाला होताना दिसतात. मराठ्यांची होत आहेत, ओबीसींची होत आहेत, धनगरांची होत आहेत, आदिवासींची होत आहेत. ज्या वेळेला रिडल्सच्या आंदोलनासाठी सगळा दलित समुदाय मुंबईमध्ये गेला, त्यावेळेला मुंबईकरांना फार मिरच्या झोंबल्या आणि त्यांना असं वाटलं की हे कसे काय इकडे येऊ शकतात, यांनी तर गावाच्या हात पण यायचं नाहीये, हे कसे काय मुंबईत आले. म्हणून गरिबांचे महात्मा ज्योतिबा फुले आपले येवल्याचे, त्यांनी हुतात्मा चौक गोमूत्रानं धुवून काढला. तुम्ही कितीही फुले पगड्या डोक्यावर घातल्या तरी तुमच्या मेंदूतली कीड जात नाही. आणि हा विचार महाराष्ट्र धर्माबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक बहुजनानं केला पाहिजे की आता आपल्याला माळ्यांबरोबर दोस्ती करायला पाहिजे. अरे पण तुम्हाला छगन भुजबळ सोडून दुसरा बरा माळी 12 कोटीमध्ये मिळालंच नाही का? बरा माळी, बरा मराठा, बरा धनगर, बरा वंजारी. म्हणजे वंजारी तुम्हाला फक्त मुंडेच मिळतो, ज्याचा एकमेव धंदा माणसं मारून टाकणं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण समाजामध्ये हिंसेचं नॉर्मलायझेशन केलं, समाजामध्ये दमदाटीचं नॉर्मलायझेशन केलं. म्हणजे महात्मा फुल्यांना आणि विशेषतः सावित्रीबाईंना फुल्यांच्या मृत्यूनंतर काय प्रकारचं आयुष्य जगावं लागलं हे एकदा तपासा. आणि मग नाशिक मधला फुल्यांचा भुजबळांचा जाऊन वाडा बघा. पुढच्या 50 पिढ्यांची ज्या माणसांनी सोय केलेली आहे तो तुम्हाला फुल्यांचा वारस वाटतो. ज्यांची संपत्ती मोजता मोजता ते भाजपमध्ये जाऊन पोचले तो तुम्हाला शाहू महाराजांचा वारस वाटतो. आणि मग या माणसांनी जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांची नावं आता आंबेडकरांचं नाव घेणारे कोण आहेत? एक आंबेडकर जे आहेत तेच आहेत. आता त्यांच्याबद्दल आपल्याकडे टोकाची मतं आहे की ते सकाळी काय बोलतात ते संध्याकाळी आपल्याला लक्षात राहत नाही. त्यामुळे सकाळी ते असं म्हणतात की मोदीला अक्कलच नाहीये आणि संध्याकाळी ते म्हणतात की पवारांसारखा शत्रूच नाहीये. त्यामुळे आपली टोटल लागत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी खूप लिहिलंय पण त्यांच्या सगळ्या इमॅन्सिपेटरी विचारांमध्ये आता एक आणि नंतर एक ऑड इव्हन डेला केजरीवाल सारखं वागणं जे आहे ते इतरत्र तुम्हाला दिसत नाही. हा जो प्रॉब्लेम आहे हे आमचे पुढारी आहेत, हे आमचे मुखंड आहेत. मग आमच्याकडे काय होतं लोकांचं की आमचा अभिजन तयार झाला पाहिजे. आमचा अभिजन आमची भाषा बोलणार आहे. पण अभिजन तो ब्राह्मणांमधला असू द्या, मराठ्यांमधला असू द्या, दलितांच्या मधला असू द्या, अभिजन काय म्हणतो? कुठल्या कमिटीवर घेतायत मला आणि त्या कमिटीवर घेतलं मला तर जाण्या येण्याचं सेकंड एसीचं भाडं मिळणार आहे का? आणि कॉलेजमधल्या विशेषतः प्राध्यापक या जमातीबद्दल मी तुम्हाला सांगतो, माझा खाजगी अनुभव आहे त्यांच्याबद्दल म्हणून, की 3 दिवसाची ड्युटी लिव्ह मिळण्याची शक्यता आहे का? म्हणजे आपलं सगळं पुरोगामित्व, आपलं सगळं समाजावरचं प्रेम हे त्या मंत्र्याला एखाद्या गोचिडाप्रमाणे चिकटलेल्या फोटोमध्ये आहे. अशा प्रकारची स्वाभिमान शून्य माणसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्रात आपण खोऱ्याने निर्माण केली. त्या पोकळीमध्ये आज आपण महाराष्ट्र धर्माबद्दल बोलतो आहोत.